प्रॉब्लेम सेटमधला आज मी आधी प्रश्न वाचू आपण. अ 2 digit number and the number with digit interchange add up to 143. In the given number, the digit in units place is 3 more than digits in the tens place. Find the original number. तर आपल्याला प्रॉब्लेम सेटमधल्या पाचव्या जे दिलं आहे ते पहिल्यांदा वाचून व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्यायचं आहे, त्याचा अर्थ काढून घ्यायचा व्यवस्थित आणि त्याच्यातून 2 समीकरणं तयार करायचे आहेत, 2 लिनियर इक्वेशन तयार करायचे आहेत आपल्याला आणि मग त्या 2 लिनियर इक्वेशनला आपल्याला सायमल्टेनियसली किंवा अजून कोणती मेथड जी तुम्हाला सोपी वाटत असेल त्यानं सोडवायचं आहे. तर इथे पहिले जे वाक्य दिलं आहे त्या वाक्याला अंडरस्टँड करून त्याच्यातून काय म्हणणं आहे प्रश्नाचं ते कळून घेऊ. अ 2 digit नंबर आहे, ते 2 अंकी संख्या आहे. 2 अंकी संख्या तुम्हाला माहिती आहे, 2 अंकी संख्या जी असते त्याच्यामध्ये एक अंक हा जो इथे असतो याला म्हणतो आपण एकक स्थानची संख्या आहे ना, म्हणजे हा झाला युनिट्स प्लेस. आणि ही जी प्लेस आहे ही आहे टेन्स प्लेस, म्हणजे दशक स्थानची संख्या इथे असणार आहे. 2 अंकी संख्या जी असते त्याच्यातली एक संख्या एकक स्थानी, एक संख्या दशक स्थानी. जसं की उदाहरणार्थ समजा तुम्ही 25 ही संख्या घेतली तर 25 मधला हा जो 5 आहे हा 5 वन्स प्लेसला आहे म्हणजेच युनिट्स प्लेसला आहे आणि हा टेन्स प्लेसला आहे म्हणजेच दशक स्थानी आहे. आता ह्याच्या जर का तुम्ही ह्या 25 मधल्या दोन्ही डिजिटची जर का फेस व्हॅल्यू पाहिली म्हणजेच दर्शनी किंमत पाहिली, ह्याची किंमत आहे 5 दर्शनी आणि ह्याची किंमत आहे दर्शनी 2 म्हणजेच फेस व्हॅल्यू 2 आहे. पण तेच जर का याच्या प्लेस व्हॅल्यू घेतल्या, प्लेस व्हॅल्यू म्हणजे त्याचं जे स्थान आहे त्या स्थानिक किंमत जर का घेतली तर याची 5च आहे, कारण हे 5 आणि एकक स्थानी असल्यामुळे याला आपण 5 जर का 1 जर का 5 ला गुणलं किंवा 5 1 ला गुणलं तर 5 1 5 म्हणजे याची जी प्लेस व्हॅल्यू झाली, याची जी स्थानिक किंमत झाली ती 5 झाली. पण हा जो 2 आहे हा मात्र दशक स्थानी आहे, त्याच्यामुळे याला आपल्याला 10 गुणावं लागते. वी हॅव टू मल्टिप्लाय 2 by 10 and then we get 20. This 20 is the place value of 2. ही 20 ही या 2 दशकस्थानच्या 2ची स्थानिक किंमत आहे. आणि मग ही जी संख्या तयार झाली 25 ही कशी झाली तर एकक स्थानचा 5 आणि दशक स्थानचा 20 ह्या दोघांची बेरीज ॲडिशन म्हणजेच 25. कोणतीही 2 अंकी संख्या ही अशी तयार होते, हे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही आधीच्या वर्गात शिकले. 3 अंकी संख्या जर असली तर ती सुद्धा अशीच तयार होते, फक्त त्याच्यात एक जी प्लेस अजून वाढते तो म्हणजे 100 प्लेस किंवा त्याला आपण म्हणू शतक स्थान. म्हणजे इथं जी पण संख्या असेल तिला तुम्हाला तिची प्लेस व्हॅल्यू माहीत करण्यासाठी त्या व्हॅल्यूला त्या संख्येला 100 मल्टिप्लाय करावं लागेल, 100 मल्टिप्लाय करावं लागेल, तेव्हा तुम्हाला 3 अंकी संख्या मिळेल या सर्वांची ॲडिशन केल्यानंतर. असो, आता आपल्याला सांगितलं आहे की 2 digit नंबर आहे. आपल्याकडे जो प्रश्न आहे त्या प्रश्नात सांगितलं आहे की तो 2 digit नंबर आहे. मग 2 digit नंबरमध्ये आपण आता पाहिलं आहे की त्याच्यामध्ये एक नंबर हा युनिट्स प्लेसला असेल म्हणजेच वन्स प्लेसला असेल, एकक स्थानी असेल, आणि दुसरा डिजिट हा टेन्स प्लेसला असेल म्हणजेच दशक स्थानी असेल. मग आता इथं पुढं काय सांगते की 2 digit नंबर अँड द नंबर विथ डिजिट्स इंटरचेंज. म्हणजे पहिल्यांदा जो तुम्ही जी संख्या घ्याल, जसं की आता इथं आपण 25 घेतली होती तर ह्याच्यातला वन्स प्लेसला 5 आहे, टेन्स प्लेसला 2 आहे. तर जर तो नंबर 25 असेल आणि नंतर काय सांगितलं पुढं की विथ डिजिट्स इंटरचेंज, जर का ह्याची डिजिट्स इंटरचेंज केले म्हणजे हा 5 जो आहे हा टेन्स प्लेसला येईल आणि हा 2 जो आहे हा वन्स प्लेसला येईल. म्हणजे तो जो इंटरचेंज झालेला नंबर असेल तो कसा असेल तर 52 असेल. म्हणजे टेन्स प्लेसला आला 5, याच्यात जो वन्स प्लेसला होता तो, आणि याच्यात जो टेन्स प्लेसला 2 होता तो वन्स प्लेसला आला. म्हणजे एकक स्थानी आला याच्यातला दशक स्थानवाला आणि याच्यातला एकक स्थानचा याच्यात गेला दशक स्थान. तर ह्या दोघांचं इंटरचेंज केल्यानंतर ॲडिशन जर का केली म्हणते
तर ती 143 येते. आता आपले हे नंबर आपण एक्झाम्पल म्हणून घेतले होते 25, त्याच्यामुळं 25 आणि 52ची ॲडिशन तर 143 येणार नाही. आपल्याला तेच काढायचं आहे. वी हॅव टू फाइंड व्हॉट इज दॅट 2 डिजिट नंबर, है ना. तर मग आपल्याला ते काढण्यासाठी आपण काय करू, तर आपण पहिल्यांदा असं समजू, लेट x and y are the numbers in 2 digit number. जो नंबर आपल्याला ओरिजिनल काढायचा आहे त्याच्यातला x आणि y हे 2 नंबर आहेत. आता ह्याच्यात मग तुम्हाला कोणता कोण्या ठिकाणी घ्यायचा ते तुम्ही ठरवायचे. जसं की समजा वेअर मी असं ठरवतो की वेअर x इज ॲट वन्स प्लेस म्हणजेच युनिट्स प्लेस आणि y इज ॲट टेन्स प्लेस. म्हणजे x हा एकक स्थानी आहे आणि y हा दशक स्थानी. मग आत्ता जसं आपण 25 लिहिला होता त्याच्यासारखं या x आणि y या नंबर्सपासून, या डिजिट्सपासून ती 2 अंकी संख्या, तो 2 डिजिट नंबर कसा तयार होईल, तर x हा युनिट्स प्लेसला म्हणजे तो या बाजून असणार आहे आणि y हा तो दशक स्थानी असणार आहे म्हणजे टेन्स प्लेसला असणार आहे, म्हणजे असा असणार. ही अशी आपली ती 2 डिजिट नंबर असणार आहे. ह्याच्यातला x आणि y ह्याच्या जर का फेस व्हॅल्यू घेतो म्हणलं तर याची फेस व्हॅल्यू ही xच आहे आणि याची फेस व्हॅल्यू ही yच आहे. पण याची जर का प्लेस व्हॅल्यू म्हणजेच याची जर का स्थानिक किंमत घेतो म्हणलं तर xला मल्टिप्लाय करायचं आहे 1 म्हणजे ते झालं x आणि yला मल्टिप्लाय करायचं आहे 10 म्हणजे ते झालं 10y. आणि मग ह्या दोघांची ॲडिशन करायची x प्लस 10y म्हणजे झाला आपला 10y प्लस x. हा झाला आपला ओरिजिनल नंबर. हा झाला आपला तो 2 डिजिट नंबर. जसं आता इथं आपण लिहिलं होतं 20 प्लस 5 म्हणजेच 25. तर 20 कसा आला होता, तर 20 मधला 2 हा टेन्स प्लेसला होता त्याच्यामुळे त्याला 2 ला 10 ने मल्टिप्लाय केलं होतं म्हणून ते 20 झाला होता. आणि 5 हा वन्स प्लेसला होता त्याच्यामुळे त्याला 1 ने मल्टिप्लाय केलं, 5 1 जा 5, मग 20 आणि 5ची ॲडिशन केली तेव्हा 25 मिळालं होतं. तर आपल्याला असं हे आधी ओरिजिनल नंबर इथे मांडावं लागणार आहे. देअरफॉर ओरिजिनल नंबर will be equal to 10 into y plus x. हे झालं एक आपलं. आता पुढं काय सांगितलं, द नंबर विथ डिजिट्स इंटरचेंज ॲड अप टू 143. मग आता हे डिजिट्स आपण इंटरचेंज करू, म्हणजे युनिट्स प्लेसला y घेऊ आणि टेन्स प्लेसला x घेऊ. न्यू number formed after interchanging the digits is what, 10x plus y. कारण आता हा जो ओरिजिनल नंबर होता आपला ज्याच्यामध्ये x हा वन्स प्लेसला आणि y टेन्स प्लेसला होता, ह्याच्यात आता इंटरचेंज करायचं. x yच्या प्लेसला घ्यायचा, y xच्या प्लेसला घ्यायचा, म्हणजे x इंटू y असं, सॉरी x इंटू y नाही x y असं होईल. ह्याच्यामध्ये मग ह्याची किंमत काय असणार आहे, तर 10x, कारण तो दशक स्थानी आहे आणि हा एकक स्थानी आहे म्हणजे याची किंमत काय होईल y, आणि या दोघांची ॲडिशन म्हणजेच तो नंबर होईल 10x प्लस y. आता सांगितलं काय, तर ह्या 2 ओरिजिनल आणि नवीन इंटरचेंज केल्यानंतर तयार झालेला नंबर, ह्या दोघांची ॲडिशन केली तर ती 143 होते. म्हणून याला मला फर्स्ट कंडिशन म्हणता येते. देअरफॉर बाय फर्स्ट कंडिशन म्हणजे ही मला पहिली अट आहे असं म्हणता येते. सो पहिला ओरिजिनल नंबर होता आपला 10y प्लस x आणि नवीन नंबर तयार झाला आपला तो आहे 10x प्लस y आणि या दोघांची ॲडिशन 143 येते असं प्रश्नात दिलेले. मग ह्याची ॲडिशन करू, 10y आणि हा एक y किती झाले 11y, हा एक x आणि हे 10x किती झाले 11x इज इक्वल टू 143. इथे 11 आहे, इथे 11 आहे आणि इथं 11 डिवाइड होणारी संख्या आहे ना, याला 11 डिवाइड करू. 11 डिवायडिंग म्हणजे याला सगळीकडे 11ने भागू. डिवायडिंग बाय 11 ऑन बोथ साइड्स, दोन्ही बाजूने 11ने भागल्यास
कसं होईल, इथे 11नं भागलं तर 11 कटून जातील म्हणजे y उरल, इथे 11नं भागलं तर इथे x उरल, आणि इथं 143 पहा 143ला जर का तुम्ही 11नं भागलं तर काय होते पहा, 11 झालं, ठीक आहे, किती उरले 3 आहे ना, 14तून 11 गेले 3 आणि त्याच्या बाजूचे हे 3 म्हणजे किती झाले, 3 वर 3 33, मग पुन्हा 11नं 33ला भागतो म्हणलं तर कितीचा भाग जाईल 13चा, म्हणजे इथं 13 उरा लागल्यात, म्हणजे याला मागं पुढं लिहिलं तरी काय हरकत नाही, x + y = किती झाले 13. हे याला आपलं आता पहिल्या कंडिशनवरून तयार झालेलं इक्वेशन, ठीक आहे ना. म्हटलं मी याला 1 नंबर देतो, याला 1 नंबर दिला होता मी, याला दुसरा नंबर देतो, आणि या दोघांवरून असं आपण इथं लिहू शकतो फ्रॉम 1 and 2, इक्वेशन फ्रॉम 1 and 2, आणि याला 3 नंबर दिला होता, म्हणजे या दोघांचीच ॲडिशन करून हे तयार झालं होतं है ना, कारण हे पहिलं समीकरण होतं, हे दुसरं समीकरण, हे फर्स्ट इक्वेशन होते सेकंड, या दोघांची ॲडिशन केली आणि याच्यातून 143 आलं, जे पहिली कंडिशनमध्ये प्रश्नात सांगत होता. चला इथपर्यंत झालं, आता इथे एक इक्वेशन तयार झालं होतं. आता पुढचा प्रश्नातला भाग वाचू. इन द गिवन नंबर द डिजिट इन युनिट्स प्लेस इज 3 more than डिजिट्स इन द टेन्स प्लेस. याचा अर्थ काय निघते की जी दिलेली संख्या आहे 2 अंकी संख्या, त्या 2 अंकी संख्येमधला एकक स्थानची संख्या युनिट्स प्लेस, डिजिट इन द युनिट्स प्लेस इज 3 more म्हणजे 3 अधिक, 3 जास्त आहे कोणापेक्षा, डिजिट इन द टेन्स प्लेस. सो त्याच्यावरून मला असं लिहिता येते बाय सेकंड कंडिशन. दुसरी अट काय सांगते, दुसरी अट सांगते की डिजिट इन द युनिट्स प्लेस, म्हणजे युनिट्स प्लेसला डिजिट कोणता होता आपला x इज किती 3 जास्त, 3 more म्हणजे 3 अधिक, कशापेक्षा, डिजिट इन द टेन्स प्लेस. टेन्स प्लेसला कोण होता आपला सुरुवातीला y. सो याच्यावरून मला कसं समीकरण तयार करता येईल, तर हा y इकडे पाठवू आपण बरोबर चिन्हाच्या, म्हणजे त्याचं चिन्ह बदलल आणि हे झालं आपलं नवीन समीकरण, जे की दुसऱ्या कंडिशनवरून तयार झाले, दुसऱ्या अटीवरून. आता आपल्याकडे 2 इक्वेशन तयार झाले, दोन्ही पण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आहेत, आणि दोन्ही पण सिम्पल आहेत एकदम, कारण त्याच्यामध्ये कोणाचा कोणत्या व्हेरिएबलचा कोएफिशियंट सेम करण्याची गरज नाही. इथं एक्सचा 1 आहे, इथं पण एक्सचा 1 आहे, इथं वायचा 1 आहे, इथे वायचा 1 कोएफिशियंट असल्यासारखं आहे, -1 जरी असला तरी. मग आता ह्या दोन्ही इक्वेशनला आपण सायमल्टेनियसली सोडवू शकतो. एक सामायिक समीकरणे आहेत म्हणून सोडवू शकतो, आणि त्याच्यातला एक व्हेरिएबल कट होईल, एका व्हेरिएबलची व्हॅल्यू येईल, तीच व्हॅल्यू पुन्हा ह्याच्यात पुट केली त्याच्या जागेवर की आपल्याला दुसऱ्या व्हेरिएबलची पण व्हॅल्यू मिळते, आणि असं सोडवून आपण त्या दोन्ही किमती काढल्यावर आपल्याला ती जी 2 अंकी संख्या आहे, द 2 डिजिट नंबर, तो आपल्याला मिळू शकतो. मग ह्या दोघांमध्ये बघा, आता इथं वायचं चिन्ह जे आहे ते प्लस आहे आणि इथं वायचं चिन्ह मायनस आहे, दोघांचे विरुद्ध चिन्ह येतं, त्याच्यामुळं आपल्याला हे या दोन्ही समीकरणाची जर का ॲडिशन केली आपण, तर आपल्याला एका एक्सची व्हॅल्यू मिळते. सो ॲडिंग इक्वेशन 3 and 4 वी गेट, आपल्याला कसं मिळेल, हे एका खाली एक लिहू आपण, म्हणजे आपल्याला लिहिण्याला आणि सोडवायला सोपं जाईल. x - y = 3. आता याचे ॲडिशन करायला लागलो आपण, त्याच्यामुळं खालच्या समीकरणाचे चिन्ह बदलणार नाहीत, दे विल रिमेन ॲज इट इज. नाव x + x हे झाले 2x, हा +y - y हे कट होतील, 13 + 3 हे झाले 16, आणि हा आता 2 तिकडे डिनॉमिनेटरमध्ये जर का ट्रान्सफर केला तर हे कसं होईल, x = 16/2. मग ह्या 2नं 16ला डिवाईड केलं तुम्ही तर x = आला तुमचा 8. आता एका व्हेरिएबलची म्हणजेच एक्सची व्हॅल्यू आपल्याला माहीत झाली. आता दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला. दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपण काय करू, ही व्हॅल्यू 3 नंबर किंवा 4 नंबर इक्वेशनमध्ये पुट करू. मी समजा 3 मध्ये पुट करतो. सो पुट x = 8 इन इक्वेशन नंबर 3. x = 8 कुठे ठेवायचं आपल्याला, इथं. मग एक्सच्या जागेवर ठेवला मी 8 + y = 13. आता हा 8 तिकडे ट्रान्सफर करा तर तो मायनस होईल, आणि मग y = 13 - 8 किती 5 झालं. अशा पद्धतीने आपल्याला दुसरा व्हेरिएबल जो आहे त्याची पण व्हॅल्यू माहीत झाली. मग आता तो 2 डिजिट नंबर कोणता आहे, मग ओरिजिनलवाला 2 डिजिट नंबर होता आपला 10y + x. देअरफॉर ओरिजिनल नंबर जो की आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये घेतला आहे, ओरिजिनल नंबर
इन इक्वेशन 1 बिकम्स, इक्वेशन 1 मध्ये जो ओरिजिनल नंबर होता तो काय होतो मग 10 इंटू वाय, म्हणजे 10 गुणिला वाय. वाय किती आहे आपली किंमत, वायची लिहिली 5 प्लस एक्स, एक्स म्हणजे किती 8, मग 10 गुणिला 5 झाले 50 प्लस 8, 50 प्लस 8 58. अशा पद्धतीनं आपल्याला मूळ संख्या जी होती 2 अंकी ती माहीत होते.